खरं तर मी मनापासून या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि ज्यांच्या माध्यमातून प्रथमच डोंबिवलीमध्ये असलेला हा दहीहंडी सराव आणि या सरावाच्या माध्यमातून अनेक जे दहीहंडी कला आहेत, जे आपले पथक आहेत, त्यांना एक व्यासपीठ डोंबिवली सारख्या मोठ्या या शहरामध्ये फडके रोड मैदानावर आयोजित करण्यात आली। ते एकनाथजी शिंदे साहेब त्यांचं मनापासून मी अभिनंदन करेन, आभार मानेन की पहिल्यांदाच या डोंबिवली शहरामध्ये या फडके रोडवर अतिशय भव्य दिव्य असा सराव दहीहंडीचा, ज्याला आपण चोर दहीहंडी म्हणतो, म्हणजे येणाऱ्या दही कला त्याच्या 2 दिवस अगोदर असलेला हा सराव दहीहंडीचा कार्यक्रम सन्माननीय श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून होत आहे। प्रचंड असा हा मोठ्या प्रमाणात जेवढे दहीहंडी कला जे असेल त्यांना व्यासपीठ देण्याचं काम केलं। त्यामुळे मी त्यांचं मनापासून डोंबिवली शहराच्या वतीने, कल्याण ग्रामीणच्या वतीने अभिनंदन करतो, आभार मानतो आणि येणाऱ्या उद्या स्वातंत्र्य दिवसाच्या आणि येणाऱ्या परवा दहीहंडी कलाच्या नागरिकांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। याच गोविंद पथकाने इथे येणार आहे। मी महाराष्ट्राचा मी मराठीचा असा एक फलक घेऊन आलेले आहे। नाव काय तुमचं? श्री साई गोविंद पथक। महाराष्ट्र मराठी आहे आणि मराठीवर प्रेम पाहिजेलच, कारण मराठीवर प्रेम करणारेच लोक पाहिजेत, म्हणून मी महाराष्ट्राचा मराठीच आम्ही असलं पाहिजे, मराठी आपली अस्मिता जपली पाहिजे। त्यामुळे सर्व आपलं मराठी जण त्याच्यासाठी आपण धावून जातो आणि आज चांगल्या प्रकारचा आपण आनंद घेतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।